आपण दुःखी का होतो? वस्तू, माणसं आणि परिस्थिती आपल्याला खरोखर सुख दुःख देतात का? की आपल्या इंद्रियांच्या मागे धावताना आपण स्वतःच आनंद आणि दुःख निर्माण करतो? ज्ञानेश्वर माऊलींची ही एक ओवी तुमच्या संपूर्ण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. चला आज दुसऱ्या अध्यायातील 112वी ओवी, या ओवीचा सखोल अर्थ समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर संत साहित्य, ज्ञानेश्वरी, अध्यात्म आणि जीवनाला दिशा देणारे विचार नियमित पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला आता माऊलींच्या या अमृत वचनाकडे वळूया. इंद्रिय विषय सविती ते हर्ष शोक उपजुती, ते अंतर आपले विती संगे येणे. माऊली या ओवीत अत्यंत साध्या शब्दात मानवी जीवनातील सर्व दुःखांचं मूळ सांगतात. आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही इंद्रिय बाह्य जगाशी संपर्क साधतात. डोळ्यांना सुंदर दृश्य हवं असतं, कानांना गोड आवाज हवा, जिभेला चविष्ट अन्न, नाकाला सुगंध आणि त्वचाला सुखद स्पर्श. या विषयांचा उपभोग घेण्यात काही चुकीचं नाही, पण जेव्हा मन या विषयांवर अवलंबून असतं तेव्हा समस्या सुरू होते. आजचा माणूस सतत मोबाईल पाहतो, सोशल मीडियावर दुसऱ्यांचं सुख पाहतो. एखाद्याची नवीन गाडी, मोठं घर किंवा परदेश प्रवास दिसला की मनात तुलना सुरू होते. ही तुलना बाहेरून नाही तर इंद्रियांची पाहिलेल्या विषयामुळे निर्माण होते. माऊली सांगतात की या विषयांची अति आसक्ती मनाची शांतता हिरवून घेते. ज्या विषयामुळे आपल्याला आनंद मिळतो त्याच विषयामुळेच दुःख निर्माण होते. एखादी वस्तू मिळाली तर आनंद होतो, ती हरवली तर दुःख होतं. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली तर आनंद होतो, ती दूर गेली की मन तुटतं. नोकरी मिळाली तर हर्ष होतो, नोकरी गेली तर शोक होतो. म्हणजे वस्तूंमध्ये ना आनंद आहे ना दुःख आहे. आपल्या मनाने त्या वस्तूंशी जोडलेल्या अपेक्षांमुळे हे दोन्ही भाव निर्माण होते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार समतत्वाची शिकवण देतात, कारण सुख दुःख दोन्ही तात्पुरते आहेत. त्या अंतरा आपले विती या ओळीचा अर्थ अत्यंत गूढ आहे. माऊली म्हणतात, हे सुख आणि दुःख मनाचा अंतरंग सोडून नेतात. मन कायम बाहेर धावत राहतं. आज हे मिळाले की उद्या दुसरं हवं, उद्या ते मिळाले की परवा आणखी मोठं हवं. अशा अखंड धावपळीत माणूस स्वतःला विसरून जातो. आत्म्याचा आनंद, मनाची शांतता आणि समाधान यांचा विसर पडतो. आज जगात भौतिक सुख सुविधा वाढल्या आहेत, पण मानसिक शांतता कमी झाली आहे. कारण इंद्रिय समाधानी होत नाहीत, त्यांना नेहमीच नवीन विषय हवाच असतो. माऊली सांगतात, इंद्रियांच्या मागे सतत फिरत राहिलं तर सुख आणि दुःख या दोन्ही आपल्या मागे लागतात. जिथे अपेक्षा असते तिथे निराशा असते, जिथे आसक्ती असते तिथे भीती नसते, जिथे भीती असते तिथे सुख दुःख असतं. म्हणून माऊलींनी विषयांचा त्याग करण्यापेक्षा विषयांवरील आसक्ती सोडण्याचा मार्ग सांगितला. कमळ पाण्यात राहतं पण ते पाणी त्याला चिटकत नाही. तसं संसारात राहायचं असेल तर संसार मनात ठेवायचा नाही. ही ओवी आजच्या काळात अधिक महत्त्वाची वाटते. मोबाईलची नोटिफिकेशन आली नाही तर अस्वस्थता, पोस्टवर लाईक कमी आले तरी दुःख, दुसऱ्यांचं यश पाहून असूया, अपेक्षा पूर्ण झाली तरी आनंद, पूर्ण नाही झाली तरी नैराश्य. हे सर्व इंद्रियांनी विषयांचा स्वीकार केल्यामुळे घडतं. माऊलींचा संदेश आहे, बाह्य जग बदलण्यापेक्षा मन बदललं तर जीवन बदलतं. दररोज स्वतःला 3 प्रश्न विचारावे. मी ज्या गोष्टींमुळे आनंदी आहे ती कायमची आहे का? ज्यामुळे मी दुःखी आहे ते दुःख कायम राहणार आहे का? माझं सुख बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे का, की माझ्या अंतर्मनावर? या प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर मिळाले की मन हळूच स्थिर व्हायला लागतं. नामस्मरण, ध्यान, अंतरंग, संत वाङ्मयाचा अभ्यास यामुळे इंद्रिय संयमित होतात आणि मन अंतर्मुख होतं. या एका ओवीत माऊली सांगतात, इंद्रिय विषयांच्या मागे धावतात. विषयांमुळे आनंद दुःख निर्माण होतो. हे दोन्ही मनाची शांतता हिरवून घेतात. म्हणून विषयांमध्ये राहा, पण विषयाच्या गुलामीत जगू नका.
खरी शांती बाह्य वस्तूंमध्ये नसून तर आत्मस्वरूपात आहे. ही ओवी वाचण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. ज्या दिवशी आपण या शिकवणीचा स्वीकार करू त्या दिवशी बाह्य परिस्थिती बदलली नाही तर मनाला आनंद कायम राहू शकतो. जर ज्ञानेश्वर माऊलींच्या या ओवीचा अर्थ तुम्हाला भावला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीचं सखोल आणि जीवनाउपयोगी विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा या ओवीतून कोणती ओळ तुमच्या मनाला सर्वाधिक स्पर्शून गेली. पुन्हा भेटूया माऊलींच्या आणखी एका अमृतमय ओवीसह. जय हरी माऊली.